जनसुराज्य शक्ती पक्षानं आपल्या सगळ्यांच्या आता आपल्या आज वर्तमानपत्र आम्ही वाचले, एक अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी स्थान दिलं, त्याबद्दल पुनश्च मी आपल्या सगळ्यांचं मनस्व आभारी आहे. आज या ठिकाणी जनसुराज्य शक्ती, RPI, आठवले गट यांचं दोघांच्या युतीनं ह्या येणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी किती म्हणजे 30 उमेदवार आम्ही त्या ठिकाणी आमचे एकत्र दिलेले आहेत. तुम्हाला आता उमेदवारांची नावं सगळी वाचण्यापेक्षा मी यादी देतो, कारण तुम्ही सगळी गडबडीत आहे. तर अशा पद्धतीनं आमच्या सगळ्यांचा आज निर्णय झाला. पक्षाचे आमचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरी सावकार साहेब, त्याचबरोबर RPIचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब, ह्या दोघांची चर्चा करून ह्या दोन पक्षांच्या त्या ठिकाणं युती झाली. आम्ही महायुतीतले जरी दोन्ही पक्ष असलो तरी आम्हाला कुणाला समाधानकारक जागा मिळाला नसल्यामुळं आम्ही आज या ठिकाणी एकत्रितपणे येऊन आमचं स्वतंत्र आघाडी आम्ही केलेली आहे आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक पुढं जायची आहे. त्यामध्ये एक यशस्वीरित्या एक चांगला पर्याय हा जनतेसाठी, एक स्वच्छ कारभार, एक चांगल्या पद्धतीचा विचार, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणारे आठवले साहेबांनी असणार सर्व संघटना, उत्तमदादा आहेत त्या ठिकाणी आमच्याबरोबर, त्याचबरोबर सर आहेत आमच्या ठिकाणी, त्याचबरोबर बराले अण्णा आहेत, पुरेकर साहेब आहेत, त्याचबरोबर आमचे शांतीलाल निंबाने आमचे कोऑर्डिनेटर आहेत, हे सगळं कार्यालयीन सचिव आहेत, पूर्ण निवडणुकीचा जो असणारा सगळा ते आहेत. त्याचबरोबर पक्षाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने या ठिकाणी असणार आहेत, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक, पक्षाचे एक युवा नेते विजयसिंह माने या ठिकाणी असणार आहेत. आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार करून या पक्षाचा विचार रुजवण्याचा प्रयत्न करू आणि एक चांगला निर्णय यावेळेला आम्हाला सगळ्यांना आणणं आवश्यक आहे. आणि मी नक्की एवढंच आज सांगेन की जे काय असेल की येणाऱ्या महापालिकेच्या सभागृहामध्ये सत्तेच्या चाव्या जनसुराज्य आणि RPIकडे नक्कीच असतील, यामध्ये आता मला कुठलीही शंका वाटत नाही. आणि उमेदवारांची यादी बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की ह्या 3 पक्षांची युती झाल्यामुळं त्याचा फायदा आम्हाला झाला. जे काही चांगले लायक उमेदवार होते ते सगळे त्या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना आम्हाला आमच्याबरोबर येण्यास कन्व्हिन्स करणं सोपं झालं. त्यामुळं चांगल्या पद्धतीचा एक पॅनल त्या ठिकाणी या ठिकाणी सगळं कोल्हापूर शहरामध्ये तयार झालेलं आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.